टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शेवगाव शहरातील अतिक्रमण कारवाईमध्ये प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक किसन चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजय घाडगे तसेच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजाळे यांचा निषेध व्यक्त केला। यावेळी प्राध्यापक चव्हाण यांनी आमदार मोनिका राजाळे यांच्यावर टीका करताना म्हटलं, गोरगरिबांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात असताना ती थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे ठाम भूमिका घेतली नाही। मात्र धनदांडग्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांच्या बैठका घेऊन मुख्याधिकाऱ्यांना बोलवण्यात येतं आणि कारवाई शक्य तितकी लांबणीवर कशी टाकता येईल यासाठी त्या अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची सुद्धा भेट घेऊन आल्या। अतिक्रमणे न काढावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। अतिक्रमण कारवाईमध्ये सर्वांसाठी समान निकष असावेत अशी मागणी करत प्राध्यापक चव्हाण म्हणाले की या प्रकरणी येत्या काही दिवसात अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडण्यात येईल आणि प्रशासनाला जाब विचारण्यात येईल। त्यानंतर योग्य कारवाई न झाल्यास अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर अतिक्रमणधारकांचे बिरहाड घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। तसंच या सर्व प्रयत्नानंतरही संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली नाही तर छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल असंही प्राध्यापक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। प्राध्यापक किसन चव्हाण यांचा आरोप आहे की अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना समान न्याय देत कोणताही भेदभाव न करता नियमांची अंमलबजावणी करावी। नमस्कार, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। आपल्या शेवगाव शहरामधील नगर परिषदेच्या हद्दीमध्ये किंवा नगर परिषदेच्या जागेवरती जी वर्षानुवर्षापासूनची अतिक्रमणं होती ती अतिक्रमणं काढण्याची मोहीम नगर परिषदेने गेल्या मार्च महिन्यापासून सुरू केलेली आहे। तर म्हणजे अतिक्रमणं अत्यंत जोरकसपणे मार्च एप्रिल महिन्यामध्ये सुरू झाली। सुरुवातीला रस्त्यावरची अतिक्रमणं जी होती, गोरगरिबांची छोट्या छोट्या टपऱ्या होत्या, छोटे व्यावसायिक होते, यांची सगळी अतिक्रमणं मुख्याधिकारी नगर परिषद शेवगाव यांनी आपल्या ताफ्यासह पोलीस बंदोबस्तामध्ये अत्यंत हिटलरशाहीने ती काढण्यात आली। त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये शेवगाव शहरामधील जैन गल्ली, शिवाजी पुतळा ते सोनारपेठ, त्याचप्रमाणे मोची गल्ली या भागामधली जे काही व्यावसायिकांची अतिक्रमण आहे या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांना देखील ती अतिक्रमणं काढावी। काही ठिकाणचा 9 मीटरचा रस्ता आहे, काही ठिकाणी 12 मीटरचा रस्ता आहे आणि म्हणून शिवोनी किमान त्या टपरी चालक जे अतिक्रमणधारक उपोषणाला बसलेले 5 दिवसाचे त्यांच्याबरोबर चर्चा ती करा। लोकशाही आहे, संवाद असला पाहिजे, त्यांना आश्वासित करा, त्यांना किमान लेखी आश्वासन द्या, तोंडी आश्वासन द्या। पण 5 दिवस चकार एक शब्दही आमच्याबरोबर बोलले नाही। शेवटी ते आंदोलन करते स्वतःहून उठले। म्हणजे एवढी मगरुरी इथल्या प्रशासनाकडे होती, त्याचप्रमाणे जे निवडून गेले नगरसेवक आहेत त्यांच्याकडे होती आणि आता मात्र धनदांडग्यांची अतिक्रमण काढताना मात्र हे सगळे नगरसेवक, शिवो, आमदार हे एकत्रित येतात आणि त्यांना वाचवण्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी आता तत्परतेनं काम सुरू केलेले। ती जी मोहीम आहे धनदांडग्यांची अतिक्रमण काढण्याची ती थंडावलेली दिसते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। आम्ही सांगू इच्छितो या निमित्तानं की गरिबांना तोच न्याय, तोच धनदांडग्यांना न्याय। आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत। म्हणजे गरीब अतिक्रमणधारक आमच्या जवळचे होते आणि आता या पेठेतले जे व्यावसायिक आहेत ते आमचे दुश्मन आहेत, शत्रू आहेत असं नाहीये, तेही आमचेच मित्र आहेत। पण शहरामध्ये जर तुम्हाला शेवगाव शहर अतिक्रमण मुक्तच करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल, तुम्हाला या शहराचं तुम्हाला शांघाय करायचं, चकचकीत शहर करायचं आहे, तर मग इथून तिथून सगळ्यांची अतिक्रमणं काढा। परंतु तसं होताना दिसत नाही। गोरगरिबांची अतिक्रमणं काढली आणि त्यांचा जो बुलडोझर आहे तो मात्र थांबलेला आहे। जो मलिदा मिळायचा आहे धनदांडग्यांकडनं तो मलिदा शिव मॅडमला मिळालेला आहे। पण त्यांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो ही लढाई थांबलेली नाहीये। तुम्ही सुरुवात केली, त्याचा शेवट आम्ही करणार आहोत। उद्या 2 दिवसामध्ये आम्ही माननीय जिल्ह्याचे कलेक्टर त्यांना जाऊन भेटणार आहोत। त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की अशाच्या पद्धतीचा दुजाभाव नगर शहरामध्ये नगर परिषदेच्या शिवोनी केलेला आहे। नोटिसा देऊन देखील त्यांचं अतिक्रमण निघत नाही। शिवोंना भेटणार, त्याच्यानंतर वेळ पडली तर जे गोरगरीब अतिक्रमणधारक जे उद्ध्वस्त झाले, जे रस्त्यावरती आलेले आहेत आता, की ज्यांचा प्रपंच, ज्यांची चूल, ज्यांचं पोट हे हातावरती होतं, ते आज अक्षरशः रस्त्यावरती आलेले आम्ही पाहतोय। ह्या सगळ्यांना घेऊन या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील, हे सगळ्यांची विराड घेऊन आम्ही लोणीला त्याच्या दारामध्ये जाणार, त्यांना जाब विचारणार
आणि नाही झालं तर शेवटची जी लढाई आहे न्यायालयाची, ती न्यायालयाची लढाई देखील या निमित्ताने आम्ही करू. परंतु या निमित्ताने सांगू इच्छितो की शेवगाव मधलं शेवटचं अतिक्रमण निघेपर्यंत ही लढाई चालू राहील, ही थांबणार नाही. आणि पुन्हा एकदा ज्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांसाठी धावत पळत या ठिकाणी वेळ काढून या भागाचे आमदार आले त्यांना वाचवण्यासाठी, त्या आमदारांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीर धिक्कार करतो, त्यांचा आम्ही निषेध करतो. ही लढाई शेवटचं अतिक्रमण निघेपर्यंत वंचित बहुजन आघाडी ताकदीनं लढणार आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.